बाजार समित्यांमधील मनमानी नोकर भरतीला आता चाप बसणार आहे। कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आणि नोकर भरतीचे निकष तयार करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत बाजार समित्यांमध्ये नोकर भरती करण्यात येईल असं पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी सांगितलं। बाजार समितीमध्ये येणारे शेतकरी आणि ग्राहकांना सोयी सुविधा देण्याबरोबरच शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी बाजार समित्या महत्त्वाच्या आहेत। सेस वसुली रद्द केली तर बाजार समित्या टिकणार नाहीत। त्यामुळे सध्या तरी बाजार समितीची सेस वसुली बंद करता येणार नाही असं मंत्री रावळ यांनी स्पष्ट केलंय। पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी आज कोल्हापूर बाजार समितीला भेट दिली। बाजार समितीचे सभापती नाना कांबळे यांच्यासह संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पणन मंत्र्यांचं स्वागत केलं। बाजार समितीचे संचालक, व्यापारी आणि विविध प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर गूळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे गूळ कसा तयार करायचा, त्यामध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण किती असावं यासंबंधी गूळ उत्पादकांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचं सुयोग वाडकर यांनी सांगितलं। कोल्हापुरी गुळाचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा आणि गुळाची प्रतवारी तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्याची मागणी प्रकाश देसाई यांनी केली। बाजार समितीला कर्ज रूपानं 8 कोटी रुपये देण्यापेक्षा शासनानं थेट अनुदान द्यावं अशी मागणी नंदकुमार वळंजू यांनी केली। सभापती नाना कांबळे, संचालक कुमार आहुजा, सचिव तानाजी दळवी यांनी या चर्चेत भाग घेतला। कोल्हापूर बाजार समितीच्या शेतकरी निवास आणि रस्त्यांच्या कामाचं पणन मंत्र्यांनी कौतुक केलं। बाजार समित्यांमधील मनमानी नोकर भरतीला लगाम घालण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाईल। समितीच्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, नोकर भरतीचे निकष निश्चित करून पारदर्शक रीतीनं परीक्षा घ्यावी लागेल असं पणन मंत्री म्हणाले। व्यापारी प्रतिनिधींनी पणन मंत्र्यांची भेट घेतली। एक देश एक कर अशी घोषणा करत जीएसटी लागू केला, पण बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडून जीएसटी आणि सेस असा दुहेरी कर घेतला जातोय। त्यामुळे सेस वसुली रद्द करावी, जीएसटीच्या रकमेतील 1% रक्कम शासनानं बाजार समितीला द्यावी अशा सूचना व्यापारी प्रतिनिधींनी केल्या। शेतीमालाला योग्य भाव मिळावा, त्याचं नियमन व्हावं, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये आणि बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी बाजार समित्यांचं अस्तित्व महत्त्वाचं आहे। सरसकट सेस बंद केला तर बाजार समित्या चालणार नाहीत। त्यामुळे सेस बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचं पणन मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मार्केटमधल्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की सेस बंद झाला पाहिजे। आमच्या संचालक मंडळ आणि सगळ्या इतरांचं सगळं म्हणणं आहे की सेसला जर काही झालं तर मार्केट कमिटी बंद पडतील आणि म्हणून या प्रणालीमधला बॅलन्सिंग ॲक्ट आपल्याला विन विन सिच्युएशन बघावं लागेल। काही ठिकाणी जर दुबार टॅक्स लागत असतील तर त्या संदर्भातला अभ्यास गट करून त्याच्यामधला मार्ग आपल्याला काढता येईल। पण आपल्याला सरसकट बंद केलं तर पर्याय काय होऊ शकेल हा प्रश्न मोठा आहे आणि म्हणून मार्केट कमिटी या जगल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे, ते व्यापार झाला पाहिजे। मात्र बाजार समितीच्या सेस संदर्भात स्वतंत्र बैठक घेतली जाईल। या संदर्भात अभ्यास करून सर्व घटकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असं नामदार रावळ यांनी सांगितलं।